तर सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्री कोचिंग क्लासेस. आणि मी रोहित सर पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय बीजगणित विषयाची प्रश्नपत्रिका, ही द्वितीय सत्र परीक्षेसाठी. मागील वर्षाची ही प्रश्नपत्रिका आहे आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये नेमकं कसं आपल्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे, काय पॅटर्न पेपर आहे, त्यावरती आपली चर्चा आज इथे रंगणार आहे. तत्पूर्वी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जर आपण अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येत्या काही दिवसात वर्ग 9वी साठी अशाच महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळत राहतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या परीक्षेत तुम्ही नक्कीच याचा वापर करून चांगल्यात चांगले गुण स्कोअर करू शकाल. तर वेळ वाया न घालवता आता आपण सुरू करूया आपल्या चर्चेसाठी. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला जो प्रश्न पहिला अ दिलेला आहे तो प्रश्न आहे खालील पैकी योग्य पर्याय निवडा. म्हणजे पर्याय वाचक प्रश्न आहे, म्हणजे पर्यायाचा वापर करायचा आहे तुम्हाला इथे सोडवताना. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रश्न आहे. तर या प्रश्नात तुम्हाला काय करायचं आहे, तर ए अधिक बी ची किंमत काढा असा प्रश्न आहे. व्यवस्थितपणे विद्यार्थी मित्रांनो छोट्या प्रश्नांवरती फोकस करायचा आहे, तुम्हाला नक्कीच हा प्रश्न सोडवता येईल. त्यानंतर प्रश्न दुसरा, 25 व 4 या संख्यांचा भूमितीय मध्य किती. 25 व 4 या संख्यांचा भूमितीय मध्य किती. प्रश्न तिसरा, 25 व 35 या वर्गांचा वर्गमध्य किती. अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. वर्गमध्यचा जे काही सूत्र आहे ती खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा भागिले 2 अशा प्रकारचं सूत्र आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, 20 ते 30 या वर्गाची वरची मर्यादा कोणती. तर सगळ्यांना विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे, जर वर्ग आपला असा असेल 20 ते 30, ओके, तर तो वर्ग जिथून सुरू होतो 30 त्याची काय असते, नेमकी खालची मर्यादा असते, आणि जिथं तो संपतो ती त्याची काय असते, वरची मर्यादा. म्हणजे याच्यामध्ये कोणतं ऑप्शन खरं असणार आहे, तर बी ऑप्शन खरं असणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग आपण मार्क गमावून बसतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे संधी आहे, वेळ आहे. संधीचा सोनं करा, वेळेचा सदुपयोग करा आणि चांगल्यात चांगले गुण मिळवण्यासाठी तयारी सुरू ठेवा. तर प्रश्न पहिला ब मध्ये खालील उपप्रश्न सोडवा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला आलेला आहे. त्यामध्ये आपल्याला काढायचं आहे बहुलक. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काढायचं आहे बहुलक काढा. तर बहुलक काय असतं, तर बहुलक म्हणजे त्या वारंवारता किंवा त्या एका दिलेल्या सारणीमध्ये जो प्राप्तांक सर्वात जास्त असतो विद्यार्थी मित्रांनो, तोच प्राप्तांक त्या सारणीचा काय असतो, त्या सामग्रीचा काय असतो, तर बहुलक असतो. अशा प्रकारे तुम्ही बहुलक काढू शकता. प्रश्न दुसरा, इथे हे सगळे प्रश्न एक एक मार्कासाठी दिलेले असतील, आपल्याला याची व्यवस्थित खात्री करून घ्यावी आहे सगळ्यांनी. प्रश्न दुसरा जो आहे, एका व्यक्तीने 2017-18 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष कोणते. अशा प्रकारचा प्रश्न आहे. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच अर्थनियोजन या धड्यातून हा प्रश्न आलेला आहे. अभ्यास व्यवस्थित करत राहणे. त्याही धड्यावरती प्रश्न अशा प्रकारचे विचारले जातात एका मार्कासाठीचे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, शुभम व अनिल यांनी शुभम व अनिल यांनी शुभम व अनिल यांना 3:5 या प्रमाणात 24 केळी वाटली तर शुभमला किती केळी मिळाली असेल. गुणोत्तर व प्रमाण या धड्यातील हा चौथ्या धड्यातील हा प्रश्न आहे. प्रश्न चौथा, 25 ते 30 या वर्गाची खालची व वरची मर्यादा लिहा. अशा प्रकारचे छोटे छोटे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो इथे विचारले जात आहे. आपल्याला तयारी जर असेल तर आरामशीर तुम्ही उत्तरं यांची लिहू शकता. तर आता जाऊया प्रश्न दुसऱ्याकडे. प्रश्न दुसरा जो आहे आपला प्रश्न दुसरा खालीलपैकी 2 कृती पूर्ण करा. तर या कृतींमध्ये आपल्याला 2 कृतींसाठी 4 गुण दिलेले, याचा अर्थ प्रत्येक कृती ती 2 मार्कासाठी येते आपल्या समोर. तर हा प्रश्न रेशिओ अँड प्रपोर्शन, गुणोत्तर व प्रमाण या धड्यातून आपल्याला पाहायला मिळतोय. व्यवस्थितपणे आपण पाहायचं आहे आणि सोडवायचं आहे. असे विविध प्रश्न प्रॅक्टिस करत राहणं खूप जरुरी आहे. प्रश्न दुसरा आहे, 3a अधिक 7 बरोबर 22 ची किंमत काढण्यासाठीची कृती करा. बरोबर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवायचं आहे, ही कृती पूर्ण करायची आहे. तर 2 गुण यापैकी कोणताही तिघांपैकी एक सोडवण्यासाठी आपल्याला 2 गुण इथे मिळणार आहे. तर तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे, त्यातलाच कृतीमधला 11 ते 15 या वर्गाचा वर्गमध्य काढण्यासाठी कृती पूर्ण करा. बघा, वर्गमध्य काढण्यासाठी खूपच सोपं आहे वर्गमध्य काढणं. खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा भागिले 2 हे सूत्र आपण डिस्कस केलेलं आहे. परत सांगतो विद्यार्थी मित्रांनो, 7व्या धड्याला
इझी घेऊ नका. चांगल्या मार्कांसाठी प्रश्न त्याच्यावरती विचारले जात आहेत. खालीलपैकी 4 उपप्रश्न सोडवा. तर 4 उपप्रश्नांना किती गुण दिलेले? इथं 8 गुण दिलेले. याचा अर्थ हा जो प्रश्न आहे प्रत्येकी 2 मार्कासाठी इथे आपल्या समोर असणार आहे. या सामग्रीचा मध्यक काढा. मध्यक काढायचा आहे व्यवस्थितपणे. तर आपण जाऊया आता पुढच्या प्रश्नासाठी जाऊया पुढच्या पानावर. तर इथं पुढचा प्रश्न आपल्या समोर असा आहे की अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते आणि महिना 120 रुपयांची बचत करते. तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा. अशा प्रकारचा प्रश्न आहे. अर्थनियोजन या धड्यातील प्रश्न तिसरा त्यासाठी आहे. जर ए छेद बी बरोबर 7/3 असेल तर 5a अधिक 3b छेद 5a वजा 3b काढा. तर यामध्ये सूत्र आहेत, सगळ्यांना माहिती आहे. योग क्रिया, योग वियोग क्रिया, एकांतर क्रिया, या प्रकारच्या सगळ्या क्रिया इथे आपल्याला शिकवण्यात आलेल्या आहेत. तर याचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे ह्या प्रश्नाचा देखील. त्यानंतर प्रश्न चौथा इथे विचारण्यात आलेला आहे. प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्ष आहे. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. तर त्यांची वय काढा, असा प्रश्न इथे आलेला आहे. हा प्रश्न बहुतेक वर्ड प्रॉब्लेम आहे. शाब्दिक उदाहरण व्यवस्थितपणे सोडवायचं आपल्याला. प्रश्न 5वा वाचतो मी. प्रश्न 5वा जो आहे तो 10 विद्यार्थ्यांची किलोग्राम मधील वजने खालीलप्रमाणे आहेत. 10 विद्यार्थ्यांची किलोग्राम मधील वजने खालीलप्रमाणे आहेत. तर अशी दिलेली आहे. तर त्याचा आपल्याला काय काढायचं? पुन्हा एकदा बहुलक काढायचा. प्रत्येक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 2 मार्कांसाठी आहे. तर चांगली तयारी आपल्याला करत राहायची आहे. प्रश्न तिसरा अ, खालील पैकी एक कृती पूर्ण करा. एकाच कृतीसाठी विद्यार्थी मित्रांनो इथे एकूण 3 गुण देण्यात आलेले आहेत. एका कृतीसाठी किती गुण देण्यात आलेले? 3 गुण देण्यात आलेले. तर व्यवस्थित बघूया आपण कोणत्या कोणत्या कृती आहे. हे समीकरण सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा. एक सामायिक समीकरण इथे आलेलं आहे. सहगुणक समान करून चलाचे निरसन करणे, या पद्धतीने हे जे काही गणित आहे ते सोडवायचं आहे. तर ह्याच्याशी संबंधित प्रश्नाचा एक फुल व्हिडिओ आपल्यासाठी इथं 10वी साठी विशिष्ट ह्याच प्रश्नाचा व्हिडिओ किंवा याच प्रकारच्या प्रश्नाचा व्हिडिओ आपल्या प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहे. आपण जाऊन चेक करू शकता. दुसरा प्रश्न जो आलेला आहे तो आहे खालील कृती पूर्ण करामध्ये वर्ग वारंवारता आणि पेक्षा कमी संचित वारंवारता जी आहे त्यावरती हा तक्ता जो आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर अपेक्षित आहे की नक्कीच तुम्ही हा प्रश्न कराल. 3 गुणांसाठी दोघांपैकी कोणताही एक प्रश्न काही अवघड नाहीये, आरामशीर करू शकता. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर आहे. या प्रश्नामध्ये काय, तर 2 उपप्रश्न सोडवा. 2 उपप्रश्नांना एकूण किती गुण आहेत? तर 6 गुण इथे आपल्याला आहेत. प्रत्येक प्रश्न इथं 3 गुणांसाठी आपल्याला विचारण्यात येणार आहे. तर प्रश्न असा आहे, 5 प्राप्तांकांचा मध्य 50 आहे. यापैकी एक प्राप्तांक कमी झाल्यास मध्य 45 होतो. तर तो प्राप्तांक कोणता? अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. दुसरा, श्री शेखर उत्पन्नाच्या 60% खर्च करतात. त्यानंतर उरलेल्या उत्पन्नातून 300 रुपये अनाथ आश्रमाला देणगी देतात. तेव्हा त्यांच्याकडे 3200 रुपये उरतात. त्यांचे उत्पन्न काढा. असा हा प्रश्न दुसरा आहे. प्रश्न तिसरा आहे, एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. हा प्रश्न खूप सोपा विद्यार्थी मित्रांनो, कोणी सोडवू शकतं. एक सामायिक समीकरणांवरचा तो शाब्दिक उदाहरण आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, 12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता पारंपरिक प्रमाणात त्या संख्या येतील, असा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारलेला आहे. तर प्रश्न चौथा, खालीलपैकी 2 उपप्रश्न सोडवा. तो 8 गुणांसाठी प्रश्न आहे हा. तर व्यवस्थित चेक करा. इथे एक आहे समीकरण सोडवा. समीकरण सोडवायचं आपल्याला. हे 4 गुणांसाठी हा समीकरण आलेला आहे. तर गमतीत घेऊ नका. 4 गुणांसाठी प्रश्न आहे. त्यानंतर एक सामायिक समीकरण सोडवा. खालीलपैकी 2 प्रश्नांसाठी 4 गुण. 4 मार्कांसाठी हा प्रश्न, 4 गुणांसाठी. परत एकदा एक सामायिक समीकरण, किंमत ठेवून सहगुणक समान करून चलाचे निरसन करणे. याचा पूर्ण उत्तर मी एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, आपल्या प्लेलिस्ट मध्ये आहे अवेलेबल याचं उत्तर. त्यानंतर होली क्रॉस मराठी शाळेत हरित सेनेतील 45 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने वृक्षारोपणाची संख्या खाली दिली आहे. तर हा प्रकारचा प्रश्न आहे. तर इथे अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे. काही अवघड प्रकारचा प्रश्न नाहीये हा. आरामशीर 3ही प्रश्न कोणीही करू शकता.
एकदम व्यवस्थित करू शकता. प्रश्न 5वा, त्यामध्ये एकच प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर या प्रश्नामध्ये शतमान स्तंभालेख काढायचा आहे आणि त्याची माहिती इथं सारणी खाली दिली आहे. हा प्रश्न 3 मार्कासाठी आहे शतमान स्तंभालेख. म्हणजे आपल्याला स्तंभालेख सुद्धा काढायचा आहे आणि पूर्ण कॅल्क्युलेशन्स इथे करून दाखवायचे शतमानासाठीचे जे काय असतील ते. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. नंतर इथे प्रश्नपत्रिका संपते. हा शेवटचा प्रश्न आहे. एका बचत खात्यामध्ये 24,000 रुपये होते. त्यामध्ये 56,000 रुपयांची भर घातली होती. सर्व रक्कम 7.5 दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवली तर 3 वर्षानंतर गुंतवणूक किती रक्कम परत मिळेल? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपली प्रश्नपत्रिका पूर्ण संपते. ही प्रश्नपत्रिका जर आपल्याला PDF स्वरूपात पाहिजे असेल तर माझा WhatsApp नंबर मी इथे तुम्हाला डिस्प्ले करणार आहे. व्यवस्थित तुम्ही त्यावरती मेसेज करून PDF स्वरूपात ही प्रश्नपत्रिका मिळवू शकता. तर आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशाच प्रकारे पुढील व्हिडिओज आपले बघत राहा. शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, जेणेकरून त्यांचाही अभ्यास अतिशय उत्तम होत राहील. तर याचबरोबर आपला हा व्हिडिओ आपण इथे संपवूया. धन्यवाद.